ही हद्दवाढ कुणी कुणावर लादलेली नाही आहे। ही हद्दवाढ तरुणांच्या युवकांच्या भविष्यासाठीची हद्दवाढ आहे। तुम्ही राहताय शहरात, आमच्या शहराचं सगळं वापरताय आणि तुम्ही हद्दवाढीला विरोध करतो। वारे बाबा, मग तुम्ही तुमच्या तालुक्यातली जाऊन राहा ना, इथं कशाला राहिला आम्हाला हे करायला। निवडणूक आली की मात्र तुम्ही एकत्र असताय, निवडणुकी झाली की परत तुम्ही विचार करत नाही। प्रत्येक सुविधा कोल्हापूरमधल्या पाहिजेत, मग हद्दवाढ का नको? पण हद्दवाढ ही काय महापालिकेची जबाबदारी नाही आहे, ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे। हद्दवाढाला विरोध म्हणजे तरुणांच्या भविष्याला अंधारात ढकलण्यासारखं आहे। आपण न बोलल्यामुळं त्यांचं फावते आणि तेच लोक बाहेर जाऊन आपल्या मतदारसंघातली माणसं उभा करून त्यांना खोटं नाटं सांगून की आपल्याला सुविधा मिळणार नाही, घरफाळा वाढणार, हे चुकीची माहिती देऊ नका। जे सत्य आहे ते सत्य सांगा। कारण आम्ही महिला सगळ्या उतरलेला आहोत आणि आम्ही जरी महिला कोणीही असल्या तरी आम्ही गप्प बसणार नाही। हद्दवाढ ही आम्ही करून घेणार आहे। कोल्हापूरकरांची आत्ताची गरज आहे की जर आपण हद्दवाढीला विरोध केला तर आपल्याला इथून पुढं जो स्क्वेअर फूटचा जो एरिया आहे त्या स्क्वेअर फूटमध्ये इतकीच माणसं राहणार, मग इतर माणसं कुठं घालवणार आपण? जे काय घडतं ते कोल्हापूरमधनं घडतंय आणि एकदा जर का कोल्हापूर खवळलं तर ह्याला पर्याय तुम्हाला कुणालाही कोल्हापूरच्या जनतेला आवरता येणार नाही। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। सध्या कोल्हापूरमध्ये जो गाजतोय तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोल्हापूरची हद्दवाढ। गेल्या 79 वर्षांपासून कोल्हापूरची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही आणि आता कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती सक्रिय झालेली आहे। त्याचबरोबर दुसरीकडे हद्दवाढ होऊ नये यासाठी जी काही समाविष्ट 12 गावं आहेत त्या गावातील ग्रामस्थ जे आहेत त्यांनी देखील हद्दवाढ विरोधी कृती समितीचं स्थापना केलेली आहे आणि या 2 कृती समित्यांमध्ये वातावरण जे आहे ते तंग झालेलं आहे। हद्दवाढ व्हावी की नको याबाबतच आता सध्या मी कोल्हापुरातील शिवाजी पेठ या परिसरात आहे आणि या ठिकाणी काही सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती जी आहे त्या महिला पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची नेमकी भूमिका काय आहे, हद्दवाढ होण्याचे फायदे काय आहेत, हद्दवाढ न होण्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। ताई नमस्कार, काय सांगताय आता हद्दवाढची जी काय भूमिका आपण सगळ्यांनी घ्यायला लागल्या, आज महिला तुम्ही सगळ्या एकवटलेल्या आहात, हद्दवाढ व्हावी याबाबत तुमची भूमिका नेमकी काय आहे? आज कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी ही एक नैसर्गिक हद्दवाढ आहे। ही हद्दवाढ कुणी कुणावर लादलेली नाही आहे। ही हद्दवाढ तरुणांच्या युवकांच्या भविष्यासाठीची हद्दवाढ आहे। आज हद्दवाढाला विरोध म्हणजे तरुणांच्या भविष्याला अंधारात ढकलण्यासारखं आहे। आज कोल्हापुरात नवीन प्रकल्प यायचा असेल, नवीन प्रोजेक्ट उभा राहायचे असतील तर कोल्हापूरचे डेव्हलपमेंट होणे गरजेचे आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डेव्हलपमेंट करत असताना अवेलेबल असलेला एरिया आणि लोकसंख्येच्या आधारावरती आपल्या योजना येत असतात, कंपन्या येत असतात आणि त्यामुळे तरुणांना जर खऱ्या अर्थानं रोजगार मिळायचा असेल आणि कोल्हापूरमधले तरुण कोल्हापुरात नोकरीसाठी राहायचे असतील तर ही हद्दवाढ होणे गरजेचे आहे। तुम्हाला काय वाटते कोल्हापूरची हद्दवाढ का व्हावी? अनेक चळवळीमध्ये आपला सहभाग सक्रिय असतो आणि आता हद्दवाढ कृती समितीमध्ये देखील आपण सक्रिय झाला आहात। काय वाटते तुम्हाला कोल्हापूरच्या नागरिक म्हणून तुमच्या काय भूमिका आहे? कोल्हापूरची हद्दवाढ ही व्हायलाच पाहिजे, कारण 1946 साली हद्दवाढ झाली होती। त्यावेळी लोकसंख्या होती 36,000 आणि आता 79 वर्ष झाली तर हद्दवाढ झालेली नाही आहे आणि आता लोकसंख्या मात्र 7.50 लाख एवढी लोकसंख्या वाढलेली आहे आणि ही हद्दवाढ झाली तरच म्हणजे मुलांना रोजगार वगैरे मिळणार, नंतर मोठमोठे प्रकल्प येणार, नंतर IT कंपन्या वगैरे येणार। त्यासाठी म्हणजे हद्दवाढ होणे खूप गरजेचं आहे आणि या हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नंतर अजित पवार साहेब यांची मनधरणी करून त्यांच्याकडूनच होऊ शकते। त्यामुळं त्यांनी हद्दवाढीला जे विरोध न करता त्यांनी म्हणजे जनतेला कोल्हापूरकरांना अजित पवार साहेबांनी त्यांनी साथ द्यायला पाहिजे। ते अजित पवार साहेब एकदा म्हणतात की हद्दवाढ व्हायला पाहिजे आणि नंतर म्हणतात की कोल्हापूरची हद्दवाढ व्हायला पाहिजे, पण ते आमच्या हातात नाही, महानगरपालिकेच्या हातात आहे, हे तर राज्य सरकारच्या हातात आहे। आणि त्यामुळं कोल्हापूरच्या जनतेसाठी सगळ्यांनीच म्हणजे आमदारांनी वगैरे मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना तगादा लावून ही हद्दवाढ करून घेतलीच पाहिजे। राज्य शासनानं मुख्यतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला पाहिजे आणि त्यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे अशा प्रतिक्रिया यांनी दिल्यात।
आपल्याला काय वाटतं, एकीकडे तुम्ही म्हणताय हद्दवाढ झाली पाहिजे, मात्र जो काही ग्रामीण भागातले जे काही 12 गावं आहेत त्या ग्रामीण भागातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की आता सध्याच्या महापालिका क्षेत्रामध्ये महापालिका जी सोयीसुविधा देते त्याच अपुरी पडतात. जे रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल किंवा घरपाळा असतील, ह्यामध्ये जे काही त्यांचा तोटा होतोय तोच तोटा आम्हालाही सहन करावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? खरं तर कोल्हापूर महानगरपालिका ज्यावेळेला झाली, नगरपालिका असताना त्याच्यामध्ये 1 इंचही जागा न वाढवता महापालिका झाली. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये 42 वेळेला पुणे महापालिकेची हद्दवाढ झाली. कुणाला नागरिकांना सुद्धा कळालं नाही. ही जी हद्दवाढ करण्याचं जे काय आहे ते महाराष्ट्र शासनाचा निर्णय होणं याच्यामध्ये गरजेचं आहे. लोकांना विचारायची सुद्धा काही गरज नाही आहे की महानगरपालिका करत असताना इथल्या स्थानिक नेत्यांनी त्यावेळेला जे कोणी असतील त्यांनी त्यावेळेला हा विचार केला नाही की कोल्हापूरची हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिका करता येऊ नये. काहीतरी संकुचित बुद्धी ठेवून त्यावेळेला ही हद्दवाढ थांबवली. आज एक ग्रामीण भागातले लोक विरोध का करतात? त्यांना असं वाटतंय की महापालिका यांना सुविधा देत नाहीत. आता कोल्हापूर महानगरपालिका ज्यावेळेला झाली त्यावेळेची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या 10 पटीनं वाढलेली आहे. आणि त्या सोयी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडनं जो निधी येतो त्याला लोकसंख्या इतकी वाढली पाहिजे आणि त्यासाठी हद्दवाढ झाल्याशिवाय ती लोकसंख्या आपल्याकडे उपलब्ध होत नाही. आणि त्यामुळं आपल्याला महापालिकेला निधी मिळत नाही आहे. आणि तो निधी न मिळाले म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी पुणे शहर इतकं वाढलं आणि त्याचं कारण तेच आहे. त्यांनी 37 वेळेला हद्दवाढ करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे सगळे पैसे तिथं आले, आपल्याला ते मिळवता आले नाहीत हद्दवाढ न झाल्यामुळं. आणि ही कोल्हापूरकरांची आत्ताची गरज आहे की जर आपण हद्दवाढीला विरोध केला तर आपल्याला इथून पुढं जो स्क्वेअर फूटचा जो एरिया आहे त्या स्क्वेअर फूटमध्ये इतकीच माणसं राहणार. मग इतर माणसं कुठं घालवणार आपण? त्यांना कुठं जागा? आता आपल्याला राहायला जागा नाही आहे. आपण अनेक जण बाहेर उपनगरामध्ये आणि खेडेपाड्यात जाऊन राहायला लागलो. काय सुविधा मिळणार नाही तसं जे म्हणतायत किंवा ते त्या विभागातले आमदार वगैरे म्हणतात, तुम्ही राहताय शहरात, आमच्या शहराचं सगळं वापरताय आणि तुम्ही हद्दवाढीला विरोध करतो. अरे बाबा, मग तुम्ही तुमच्या तालुक्यातली जाऊन राहा ना, इथं कशाला राहायला आम्हाला हे करायला? म्हणजे हे कुणीतरी बोललं पाहिजे. आपण न बोलल्यामुळं त्यांचं फावते आणि तेच लोक बाहेर जाऊन आपल्या मतदारसंघातली माणसं उभा करून त्यांना खोटं नाटं सांगून की आपल्याला सुविधा मिळणार नाही, घरफाळा वाढणार आहे, चुकीची माहिती देऊ नका. जे सत्य आहे ते सत्य सांगा. सगळे तयार आहेत. पण माझी आणि शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही आमची कोल्हापूरला कुठलीही गोष्ट देत असताना संघर्ष केल्याशिवाय आजतागायत मिळाली नाही. पण हद्दवाढ ही काय महापालिकेची जबाबदारी नाही आहे, ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. आणि त्यांनी अनेक वेळेला शब्द दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी. ही हद्दवाढ केली नाही तर तुम्ही कोल्हापुरात सुद्धा यायचं. तुम्हाला बंद करायची वेळ आली तर आम्ही सगळे एकत्र येऊन तुम्हाला बंद करा. 1946 सालला शेवटची जी हद्दवाढ झाली त्यावेळेला आपली लोकसंख्या होती 36,000 आणि आत्ता जी 79 वर्षानंतरची आत्ता जी लोकसंख्या आहे ती 8,50,000 आहे. म्हणजे यामध्ये किती डिस्टन्स झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कायम पंचायतीमध्येच आहे आणि तुमचे सगळे जे साहेब लोक आहेत ती कोल्हापूरमध्ये. आज STची जी वाहतूक जा वर्दळ बघितली तर 40 ते 50% तुमची आहे. प्रत्येक ह्याला म्हणजे तुम्हाला नोकरी कोल्हापूरमधली पाहिजे, शिक्षण कोल्हापूरमधलं पाहिजे, पुन्हा व्यापार करायला कोल्हापूर पाहिजे, प्रत्येक सुविधा कोल्हापूरमधल्या पाहिजेत. मग हद्दवाढ का नको? हद्दवाढीची आत्ता गरज आहे आणि ही हद्दवाढ करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आपण गेली अनेक वर्ष या कोल्हापूरमध्ये आपण नागरिक आहात, कोल्हापूरच्या नागरिक आहात, अनेक चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आत्ताचं जे काय तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला कितपत यश येईल असं तुम्हाला वाटतं? ह्या आंदोलनाला यश येणार नाही असं अजिबात म्हणू नका. कारण आम्ही महिला सगळ्या उतरलेल्या आहोत आणि आम्ही जरी महिला कोणीही असला तरी आम्ही गप्प बसणार नाही. हद्दवाढ ही आम्ही करून घेणार आहे. दुसरी गोष्ट मी सांगते, आज जे आमदार आहेत, खासदार आहेत, कुठल्याही पक्षाचे असू देत, मला त्याचं काय देणं घेणं नाही आहे. तर तुम्ही कोल्हापुरात राहता, सगळं तुमचं कोल्हापुरात सगळं चाललेलं असतं आणि निवडणुकीला मात्र तुम्ही तुमच्या भागात उभा राहता, तिथून तुम्ही मतदान घेता. त्या लोकांना तुम्हाला समजावायला का येत नाही आहे? यायला पाहिजेलं आहे. कारण सांगते, 2 MIDC आहेत, कागल आहे, शिरोली आहे. MIDCला कोल्हापुरातले लोक जातात, तुमचे लोक जातात आणि पुन्हा तुम्ही कोल्हापुरात येता. हे कितपत व्यवस्थित आहे?
MIDC तुम्हाला कोल्हापूरच्या बाहेर पाहिजे, तिथलं सगळं तुम्हाला सुखसोयी पाहिजेत आणि मग कोल्हापूरची हद्दवाढ का होऊ नयेत. माझं असं म्हणणं आहे की हद्दवाढ ही झालीच पाहिजे, काही होऊ दे. आणि मी आणखीन एक गोष्ट सांगते, जरी आम्ही महिला असलो तरी आम्ही गप्प बसणार नाही. एक वेळ आम्हाला बांगड्या प्रत्येकाला भरायची पाळी आली तरी देखील आम्ही पाठीमागं हलणार नाही आहे. खरं हद्दवाढ झाली पाहिजे. भले ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आत्ताचे असू देत पहिले असू देत, त्यांनी ह्या कोल्हापूर जनतेचा विचार हा केलाच पाहिजे. जे काय घडतं ते कोल्हापूरमधनं घडतं आहे आणि एकदा जर का कोल्हापूर खवळलं तर ह्याला पर्याय तुम्हाला कुणालाही कोल्हापूरच्या जनतेला आवरता येणार नाही. ह्याची तुम्हाला प्रचिती टोल बंद करण्याच्या वेळेला आलेली होती, तीच आत्ता तुम्हाला तशीच येईल. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि ही हद्दवाढ झालीच पाहिजे आहे. आम्ही माघार पडणार नाही, केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. खरं तर आता बघायला गेलं तर हद्दवाढ कृती समिती आणि हद्दवाढ विरोधी कृती समिती असं कोल्हापूर जिल्हा आणि शहर या दोन ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये जो एक संघर्ष आहे तो पाहायला मिळायला लागला आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? हद्दवाढ व्हावी की नको? हद्दवाढ ही अनिवार्य आहे. हे हद्दवाढ झालीच पाहिजे. कसं आहे, आता KMT बसेस तुम्ही बघताय, पूर्ण गावागावात KMT बसेस पोचलेल्या आहेत. सगळ्या सुखसुविधा तुम्हाला हव्या आहेत, फक्त कचरा उठाव होत नाही. आता कुठे कचरे, सगळे कचरे उठाव झालेले आहेत. कुठेही कचरा कोंडाळा तुम्हाला दिसणार नाही. शहरामध्ये रस्त्यांची कामं सुरू झालेत. शहरामध्ये सगळा विकास आहे, फक्त या विकासाला आणखीन गती मिळायला पाहिजे म्हणून ही हद्दवाढ झाली पाहिजे. ग्रामीण भागातली लोक CPRचा वापर करतात, वसतिगृहांचा वापर करतात. मुलं इथं राहायला आहेत, मुलं शिकायला आहेत, मेडिकल कॉलेजेसमध्ये यांना ॲडमिशन्स पाहिजेत, त्यासाठी आमदारांचा खासदारांचा वशिला लावतात. सगळ्या गोष्टी होतात, पण हद्दवाढीसाठी यांचा विरोध आहे. का तर शहरामध्ये सुखसुविधा नाही. शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत आणि त्या सुखसुविधा तुमच्यापर्यंत पोचाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. तुम्हाला घरभाडा किती आहे, पाणी बिल किती आहे, ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही हद्दवाढीसाठी तुम्ही योग्य तो निर्णय घेऊन हद्दवाढी करून द्यायला पाहिजे ग्रामीण लोकांनी. आणि हद्दवाढ झालीच पाहिजे. ह्यासाठी आता आम्ही महिला सगळ्या पेटून उठलो आहे आणि हद्दवाढ घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे. महिला सगळ्या ज्या प्रमाणात आता पेटून उठलेल्या आहेत हद्दवाढीसाठी, काय वाटते हो आंदोलन कसं जाईल पुढं? आंदोलन हे जाणारच पुढं, कारण हद्दवाढ ही महत्त्वाची आहे आणि झाली पाहिजे. कारण शहरात आता सगळ्या सुखसुविधा आहेत, तेच खेडोपाडची लोक आमच्या CPRचा, आमच्या कॉलेजचा, शाळेचा वापर करतात आणि त्यांना एवढं समजत नाही की बाबा आम्ही शहरातच जातो आहे आणि हद्दवाढ का नको ह्यांना, असं ह्यांचं गावोगाव ह्यांना समजावं येत नाही. तसंच ह्या शासनानं ह्या जेवढे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी पण त्यांना समजावायला पाहिजे. निवडणुकी आली की मात्र तुम्ही एकत्र असताय, निवडणुकी झाली की परत तुम्ही विचार करत नाही. ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या खेडोपाडी सांगितलं पाहिजे की हद्दवाढ ही झालीच पाहिजे आणि झाल्याशिवाय आता आम्ही तर काय महिला बसणार नाही. कसलंही आंदोलन असू दे आम्ही पेटून उठणार. एकीकडे तुम्ही हद्दवाढ झालीच पाहिजे आता पेटून उठणार, महिला तुम्ही आक्रमक झालेला आहात एकीकडे सांगताय, मात्र त्या ग्रामीण भागांच्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुमच्या कोल्हापूर शहरातच जर सुखसुविधा व्यवस्थित नसतील तर आम्हाला तुम्ही सुखसुविधा काय देणार, असा त्यांचा संतप्त सवाल आहे. आता एक तर सांगायचं झालं तर ग्रामीण भागातल्या लोकांनीच आमच्या शहराला निम्म वेढून टाकलेलं आहे. रोजची लाखाची त्यांची ये जा आहे. पुन्हा फ्लॅट बघायला गेलात तर बघितलं, विचारायला गेलं कुठं राहताय, नाही आमचं मूळ गाव आंबेवाडी, मूळ गाव चिखली. अरे काय चाललंय, तुमच्याच निम्म्या लोकांनी आमचं शहर व्यापलेलं आहे आणि मग सुखसुविधा आम्हाला कमी पडणारच की. शहरवासियांना कमी पडतात तशाच तुम्हाला पडतात. तुम्ही जर हद्दवाढीला हे दिलात तर आमच्या शहराचा विकास होईल का नाही? तुमची मुलं शिकायला इथं, तुमचा व्यापाराला तुम्ही भाजीपाला विकायला इथं, रोज उठून तुम्ही कोल्हापूरचं शहराचं हे करताय, मग कशाच सुखसुविधा त्या पुरतील हो? त्यांनी पण थोडा विचार केला पाहिजे. आणि आमचं एवढंच मत आहे की हद्दवाढीला त्यांनी अजिबात विरोध करू नये. सगळ्यांनाच तुमच्या जर निम्मी फॅमिली ग्रामीण भागातली जवळजवळ इथं राहायला आहे, मग कोल्हापूर शहरात कशी हे होणार सांगा सुखसुविधा पुरतील? तरी आपण बरीच त्यांची हे करतोय, तरी त्यांनी मला वाटते न हे करता आपल्याला हद्दवाढीला विरोध करू नये. आणि विरोध केला तर कोल्हापूर शहरातील आपली ही लोक गप्प बसणार नाहीत. महिला तरी अजिबात आता गप्प बसणार नाहीत. सगळे अगदी आंदोलन आम्ही 100% पुढे नेऊ, एवढंच मी सांगतो. तर आपण पाहिलं की कोल्हापूरची हद्दवाढ ही नैसर्गिक
बाब आहे आणि ती हद्दवाढ झालीच पाहिजे अशी भूमिका या महिलांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. दुसरीकडं जी काही ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये जी संभ्रमावस्था आहे ती संभ्रमावस्था दूर करणं गरजेचं आहे आणि राज्य सरकारनं याकडे लक्ष देऊन कोल्हापूरची हद्दवाढ करावी अशी संतप्त आणि आक्रमक मागणी या महिलांनी आपल्याकडे व्यक्त केलेली आहे. जर का ग्रामीण भागातून विरोध होत असेल, राज्य शासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या महिलांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.